सर्वांना नमस्कार. कथेला सुरुवात करते. 2-4 जणांचे प्रवीण भाऊ अशी ऑफर आहे की बापू होते, पण कथेचं नाव आहे बापू. बापू तसे गुरुजी, आणि गुरुजी म्हटलं की मागं सारे काम. गुरुजीच्या बायकोचं नाव जेनी. बापू या कडावून त्या कडा, त्या कडावून त्या कडा म्हणून राहिले होते. डोळ्याला झोप नाही, तसं जगीला म्हटलं का झोप नाही येऊन राहिली का तुम्हाला झोपाना. गुरुजी म्हणे तुला काय समजते व माय म्हणलं किती काम आहे. मला माहित आहे म्हणे स्वप्नात ते भागी आली शिंदा. गुरुजी म्हणे तुला भागी कोण दिसते. सारं माहित आहे म्हणे काही सांगू नका लग्नाच्या अगोदर. गुरुजी सकाळून उठले, धोत्राचा सगळं हाती घेतला, भरभर भरभर निघाले. तसं जनीनं नाताल्यावर त्याला गजा मागं जाय आपण विचारले. गजा मला रोज असतो आबाजी मागं झाडते बिचारी बोले आबा कुठली नाही, काहीच करत नाही, कोणालाच भेटत नाही. आजी म्हणे हो चॉकलेट भेटतात ना म्हणे तुले, काय सांगशील म्हणे तू. तसे गुरुजी पेपली जातात ते दिसले तसा राजा थबकला. ओढी बापरे आबा भागीच्या घराजवळ गेले. तसाच पलटला नागीले सांगते आजी आबा भागीच्या पेपलीत गेले. जनी संतापली. गुरुजी गेले तिकडून इंनाची बंडी आणि शाळेत टाकली. चुलीवर दोन ठेवला, गजात पाणी ठेवलं. जसं पाण्याला खदखद केलं तसे तांदूळ धुतले, मुगाची डाळ टाकली त्याच्यात, खिचडी टाकून दिली आणि तो हातातला सोगा सोडला आणि ऑफिसर गेले. पायदात तर काय कागद आला होता. म्हणत आता काय नाही. खदखद खिचडी शिजून राहिली आणि गुरुजीनं कागद वाचला. तसे गुरुजी मटकन खालीच बसले. हो माहिती कुटुंब नियोजनाचा कागद आहे, पण 15 दिवसात एक केस पाहिजे. आता कुठून आले. तसेच खिचडी शिजली. गुरुजी गावात गेले. जे भेटले तिले म्हणत बाई आता लेकरून राहिले ऑपरेशन फक्त काय ते म्हणत करतो गुरुजी 2000 लागते. आता 1995 ची गोष्ट काकाची गेली. 2000 गुरुजी लेखाचा पगार होता. गुरुजी म्हणत नाही बा मला काही पुरत नाही. तिसऱ्याला भेटले. तो म्हणे राजा हो म्हणे ना ग्रामसेवकाले केस द्यायचं. गुरुजी म्हणत आता कसं करू. तसेच बरोबर गुरुजी घरी गेले. म्हणत काठवाळ मला म्हणजे काय झालं म्हणे कुटुंब नियोजनाची केस पाहिजे. मला राहतात होणार म्हणे 15 दिवसात. काही सांगता म्हणे कुटुंब नियोजनाची केस पाहिजे. सगळ्यांच्या बाहेर भागीच्या बिबटीत काय नाही ते कोणी सांगा म्हणे. म्हणे इंदाची बंडी आणली ना भाभीच्या घरी नीम कापला. त्या निंबाचं इतर होतं ते इकत घेतलं. अशी शंका घेऊ नको. आता तिचं मालक काहीच नाही. आता ही वय राहिलं का नाही. तसा गोष्टीत गुरुजीच्या डोक्यात काही पडला. म्हणे तू बैल लाईनी आहे ना म्हणे. हो किती पुरी आहे म्हणे 7. म्हणे आता तिने आई म्हटली ना हो म्हणते आई म्हणते 15 दिवसात त्याचं बाईक पण आहे म्हणते बाबा तुम्हाला कोण आठवण आली हो तिची. आठवण अशी आली म्हणे की तू तुझ्या बहिणीने म्हणून कुटुंबी नव्हती केले कारण आठवली तू आहे. म्हणे हो मैदानातच नाही आली. आता त्यावरती काही फोन नव्हते. ज्यांनी एसटीत बसून निघाले बहिणीच्या घरी गेली. म्हणे कमले बापून दिलं आठवण काढलं बिचार. म्हणे कहू काही ना काही काम मला बापू कसे आठवण काढत नाही. म्हणे बिचारे असं आहे 15 दिवसाला ते केस पाहिजे तसं तू म्हणशील ते बापू तुला देते. म्हणे नाही बरं बाई म्हणे तू शब्द देऊन राहिली. शब्द मोडू नको. म्हणे अजिबात नाही. बापू म्हणतात कमली जे मागे ते तिने भेटेल. तिनं म्हणे 15 दिवसाचं नीट द्या नाही तर मग कसं मग साहेबाचं पत्र येते. ठीक आहे म्हणते मागायचं ते मला आठवलं गुरुवार येतो म्हणते. पण म्हणते काय आहे बापूले म्हणा मी
ऑटो बसून येणार नाही. मला जीप पाहिजे. त्या काळात जीप कपड्याच्या होत्या. ही काय म्हणे बापूला पाठवते ना म्हणे जीप घेऊन. बापूचं मन काय पाहिलं म्हणे ते. 15 दिवस राहिले, लेकरू राहिले. गुरुजीनं हरक गेले, कारण गुरुजी वाटलं पुस्तकाकडे भेटते. सईच आहे. मागून मागून काय मागितली? साडी मागली. गठ्ठा आणून देतो ना मध्ये, काही फिकर नाही. जीप घेऊन गुरुजी गेले. सईच्या 7 पोरी बसवल्या. सईने बसवलं. जीप चालली. चालता चालता कवनीनं जोरात म्हटलं, बापू जीप थांबवा. गुरुजी म्हणून काय झालं? 5व्या नंबरची पोरगी बघतो म्हणते. गुरुजीनं बोललं, बापे खाली घ्या म्हणे. पोट्टीला खाली घेतलं. पोट्टी भळभळ वापली. कमली म्हणे, गुरुजी बरं कसं हे जमलं तर म्हणे तिचं पोट खाली झालं. आता एखादा किलो चिवडा आणा म्हणे. संघ जिलबी आणि झालाय दिवस झाले तिनं खाल्लेली. गुरुजी म्हणत बरं. गुरुजी गेले. 1 किलो चिवडा घेतला, जिलबी घेतली, पुडी आणली. तशा 2 पोरी पाय घसरून त्या जमिनीवर. आता गुरुजी म्हणत हे काय आहे कपड्या? आणि भल्ले वसान बापू. तिले लाडू दिसले म्हणे हॉटेलीतले. ते बुंदीचे लाडू मागून राहिले म्हणे. काय कंजूसपणा करता, आणा ना म्हणे एखादा किलो लाडू. गुरुजी म्हणत गुरुजीनं अजून 1 किलो लाडू. पोट्ट्या सट खाल्लं. 7 पोरी बसवल्या. धीरे 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 जीभ आली. मोठी बहीण वाट करून राहिली होती. का म्हणे एवढा उशीर करून गेला म्हणे. पोट्ट्या बघत डबत बघत डबत आल्या म्हणे. उशीर झाला. कमली दन गेली म्हणे. बिचारी काही करून ठेवला माय पोरीसाठी. स्वयंपाक पाणी कर म्हणे. झाला. कमली सट खाय 7 पोरी मस्त राहिले. दिवस जोडायले. तशी जनी गुरुजी जोडाली म्हणे. एक गोष्ट सांगायची बोललीस म्हणे मी. म्हणे काय? कमलीचा असा निरोप आहे म्हणे की समजा मला 8वा पोरगा झाला नाही तर बापूले 2-4 पोरी अतिश ठेवा लागतील. त्याचं शिक्षण सगळं करावं लागेल. लग्नापासून मग त्याचे बायकपण आयक सगळं करावं लागेल. मग गुरुजी म्हणत हे मला अगोदर कोणी सांगितलं? मी तिनं मला आता सांगितलं की अशी अट आहे. जर पोरगा झाला तर मी मायघरी लवकर जाते. आता गुरुजी स्वप्नात म्हणत होते बाबा सैले पोरगा होते. देवा सैले पोरगा होते. 8वी पोरगी झाली तर 3-4 पोरी मला ऑफिस ठेवा लागते. दिवस जवळ आले. कंपनीचं पोट दुखलं. गुरुजीनं जिपीत सैले बसवलं. दवाखान्यात गेलो. चक्रा मारल्या. देवा पोरगा होते. देवा पोरगा होते. करता करता हाती आलं लेकरू. घ्या म्हणजे तुमच्या सैले पोरगा झाला. त्या कंपनीपेक्षा गुरुजी उडवलं. तिच्याला जमलं. आता काय भेटते? केस भेटते. गुरुजीला केस भेटली. बापूले बापू सईवर खुश झाले. 7 पोरी 8वा किसन घेऊन घरी गेले. तेवढ्यात कमलीचा नवरा आला. पोरगा पाहिजे घरी कसं झालं. सट खाय मस्त झोपे. सट खाय चुंबडी चुंबडी दया गुरुजी यांना की स्वा. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चुंबडी भर द्यायला लागे. आता काय करा? कमलीचे जे जेठानी सगळे कोण गेले. आता गुरुजी बायका म्हणून का तुम्ही बिन जात नाही का? जेने बहिणीजवळ गेली म्हणे का जात नाही का म्हणे बिचारे. महिना झाला 2 महिने झाले जाणं म्हणे विचारते वगैरे म्हणे नाही. मला 8वा पोरगा झाला. आता जंगी कार्यक्रम उद्या म्हणे. बाय तिळे आई तिळे पंगत बारस. गुरुजी म्हणत गेलो. पगारही झाला. उसने पासने झाले. आता काय करा? गुरुजीनं उसने आणले. म्हणे मग पंगत आता वरण भात भाजी पोळी नाही म्हणे बापू. पोरगो आडवा आहे म्हणे माया. बुंदी पातोळी वरण भात भजे सगळं पाहिजे. गुरुजी म्हणत बरं. पण 100 माय सासरचे लोक होते. जेठ जेठानी तिचे मायबाप सगळे 100 जण पकडा. गुरुजीनं मांडव टाकला. आणि गुरुजीची बायको जनी आली आणि हे पहा
माझ्या बहिणीचा अजून निरोप आहे. गुरुजी म्हणत आता काय आहे? पोराले म्हणे मुंडी पाहिजे हातात, गळ्यात सोन्याचा गोप पाहिजे, 4-5 मध्ये त्याने ड्रेस आणा म्हणे, आणि 7 पोरीला याला. आणि कमली म्हणते म्हणे मला साडी पाहिजे. नाही, गुरुजी म्हणत जमलं, तेवढे बसले पैसे नाही म्हणे, तसे नाही. ते म्हणते मले पैठणी पाहिजे. गुरुजी म्हणत 3-4 पगाराच्या व्यवस्था निघते, आता कसं करू? जे नाही म्हणजे तुम्ही काही करा, माया बहिणीने पैठणी आणा. आणि ते म्हणजे मला बॉब काय तसाच ठेवता काय, ते ड्रेस आणा. असं करता करता गुरुजीनं 20-30 हजाराचे कपडे आणले, बांधून टाकला. कमळीच्या इकडचे 100-200 लोक आले. आता येटाय मला वाटलं गुरुजी बोलले वाटले आपलाच माणूस आहे. गुरुजीच्या मागे जरा कार्यक्रमाची तयारी आपल्याला पुढे येटाय परत कसं पुरे येटाय आले. आला की बसला, बुंदी झाली, शेव झाले, वरण भातच उरला, पातोळीची उंची भाजी उरली, लोकांना सड खाल्लं. कमली म्हणे माय हे बापू, लोक जीवन जायला ना महात्माची हाती काहीच नाही देऊन राहिली. गुरुजी म्हणत मी आता घेऊन बोलावं नव्हतं, ते चाले जवळे म्हणे. असं करता करता सगळा कार्यक्रम झाला. ज्यांनी गुरुजी जेवायचे राहिले जाऊन पाहतात तर काय हातात वरणच उरेल होतं. मग गुरुजी म्हणत असं करते नाही, आता हिच्या नवऱ्यास पाठवून दे. जीप केली, गुरुजीनं साई बसवली, पोरगा बसवला, पोरगी बसवली, आणि जीप निघून गेली. जनी आणि गुरुजी जगाने बसले. गेली म्हणून बाबा तुम्ही पहिली. गुरुजीला आनंद झाला. 4-5 घात खातच नाही, तर शेतातला पोरगा पळत झाले होते. गुरुजी ज्या जीपीत तुमचे पाहुणे बसून गेले होते ते जीप बंद पडली, आणि तथून निरोप घेऊन आलो, सगळे पाहुणे तुमच्या घरी वापस येतात. गुरुजी म्हणत बापा रे. गुरुजीला असलं हिंदू चढलं. गुरुजी गेले, अंगावर 2-4 वाट्या घेतल्या, झोपून राहिले. आणि साईच्या बाई अजूनही उठले नाही, तसेच झोपलेला आहे. असे बापू.